42 किलोमीटर मुंबई मॅरेथॉनमध्ये भारतीय गटात नितेंद्र सिंग रावतनं बाजी मारली आहे. तर आंतरराष्ट्रीय गटात पुन्हा केनियानं आपलं वर्चस्व आहे. 42 किलोमीटर मॅरेथॉनचा रिझल्ट लागलेला आहे. आपल्याला माहिती आहे सकाळपासूनच मुंबई धावती आहे. मुंबई मॅरेथॉन 13वी सुरू झाली आहे. 42 किलोमीटर मॅरेथॉनमध्ये नितेंद्र सिंग रावत हा विजयी झाला आहे. तर गिगियन किपकेटरनं बाजी मारलेली आहे आंतरराष्ट्रीय गटात. 42 किलोमीटर मुंबई मॅरेथॉनमध्ये भारतीय गटात नितेंद्र सिंग रावतनं बाजी मारली आहे. तर आंतरराष्ट्रीय गटात पुन्हा केनियानं आपलं वर्चस्व अबाधित ठेवलेलं आहे. आज सकाळपासूनच 13व्या मुंबई मॅरेथॉनला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये अर्ध मॅरेथॉन, पूर्ण मॅरेथॉन, त्याचबरोबर इलाइट क्लास, पोलीस आणि कॉर्पोरेट क्लास, अपंगांसाठी वेगळा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मॅरेथॉन रंगल्या होत्या. आणि त्यामधील 42 किलोमीटरची सगळ्यात मोठी जी मॅरेथॉन होती त्यामध्ये 2 भाग होते, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय. त्यात आपण बघतोय की 42 किलोमीटर मुंबई मॅरेथॉनमध्ये भारतीय गटात नितेंद्र सिंग रावत यांनी बाजी मारली आहे. तर जो आंतरराष्ट्रीय गट होता त्यामध्ये पुन्हा केनियानं आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. केनियाच्या गिगियन किपकेटरनं आंतरराष्ट्रीय गटात बाजी मारली आहे. देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे. देवेंद्र, आपण बघतोय 42 किलोमीटर मुंबई मॅरेथॉनचा निकाल लागलेला आहे. कशी झाली एकूणच ही स्पर्धा? नक्कीच मृदुला, मुंबई मॅरेथॉन मधील सगळ्यात मुख्य जी रन असते ती एलिट रन असते आणि त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. यामध्ये कोण बाजी मारणार? यामध्ये भारतीय पुरुष गटामध्ये नितेंद्र सिंग यांनी बाजी मारलेली आहे. तर विदेशी कॅटेगरीमध्ये किपकेटर, एक केनियन धावपटू जो आहे तो विजयी झालेला आहे. चुरशीची अशी ही सगळी लढत म्हणू शकतो आपण. आणि यामध्ये या लोकांनी बाजी मारलेली आहे आणि या सगळी जी मॅरेथॉन आहे किंवा ही जी एलिट रन आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. यामध्ये सगळ्यांना कोण यामध्ये मारत आहे? मृदुला, देवेंद्र, आपण बघतोय की आजच गुलाबी थंडीमध्ये मुंबई धावली. ड्रीम रन आपण मगाशी पाहिलं. सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. वेगवेगळ्या मॅरेथॉन, वेगवेगळ्या स्पर्धा आपण यामध्ये बघितल्या. एकूणच आताची परिस्थिती काय आहे? नक्कीच अगदी पहाटेपासूनच मुंबईकर जे आहेत ते बाहेर पडले होते या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी. आणि सकाळपासूनच आपण बघितलेलं आहे की मुंबईकरांमध्ये खास करून मोठा उत्साह जो आहे तो या मॅरेथॉन निमित्त पाहायला मिळाला. वेगवेगळे संदेश देत मुंबईकर जे आहेत ते आज रस्त्यावरती उतरले होते, मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. मग अबालवृद्ध सगळेच होते, वयस्कर जे नागरिक होते त्यांचाही उत्साह जो आहे तो पाहण्यासारखा होता. एकूणच उत्साहात ही मॅरेथॉन जी आहे ती पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद देवेंद्र, ही माहिती दिल्याबद्दल. देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.